हॅलो एव्हरीवन, माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज ही स्लीव्ज बनवणार आहोत की ती कशी बनवायची मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, म्हणजे इझिली तुमच्या स्लीव्ज रेडी होऊन जातील. ह्या दोन्ही स्लीव्ज आहे, मी इथे दोन्ही पण रेडी केलेले आहे. तर त्यात तुम्हाला कशा करायच्या आहे, अगदी सोपी पद्धत आहे, काही जास्त हार्ड नाही आहे. तर ते तुम्हाला कसं करायचं ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचं आहे, रेग्युलर आपली स्लीव्ज काढून घ्यायची आहे, जशी काढताय तुम्ही तशी. आणि मी इथे स्लीव्जला या शेपमध्ये असं फोल्ड करून घेऊन, म्हणजे कट करून घेतलेलं आहे, पलटी करून घेतलेला आहे. तर तो व्हिडिओ माझ्याकडनं थोडासा मिस झाला, तर त्याच्यामुळे मी तुम्हाला डायरेक्टली पुढचं दाखवत आहे. हा जो आपण हे लीव शेप घेतला आहे तो मी अस्तरवर कट करून डायरेक्ट पलटी करून घेतलं. त्याच्यानंतर हा घेतला आहे एक्स्ट्रा कपडा, जो माझा बॉर्डरचा होता. छोटी बॉर्डर होती, मी जॉईन करून घेतलं आणि खाली अस्तर लावून घेतलेलं आहे. खालच्या साईडने मी फिनिश करून घेतलेलं होतं. तर खालच्या साईडने जी खालची साईड आहे ती मी फिनिश करून घेतलेली होती. आता जी फिनिश बाजू होती ती मी या पद्धतीने ठेवून घेतली आणि आपल्याला हा जो आपला लीव शेप आहे, तर लीव शेप आपल्याला इथे टाकून याच्या बाजूने स्टिच मारून घ्यायची आहे. एकदम इझी आहे. फक्त प्रॉब्लेम इथे आहे की तुम्हाला खालचा पार्ट जो आहे तो स्लीवचा फिनिश करून घ्यायचा आहे आणि जो तुम्ही इथे पॅच लावणार आहेत तो पण आपल्याला इथे फिनिश करून घ्यायचा आहे. तर तेवढंच एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की आपल्याला इथे म्हणजे काय करायचं आहे. तर मी रेग्युलर स्लीव्ज आपण जशी बनवतो तशी बनवून घेतली आणि हा जो लीव शेप आहे तो मी समोर मिडलला टाकून पलटी करून स्लीव्ज रेडी करून घेतलेली होती. पॅच होता, तो पॅच आपण एक्स्ट्रा घेतलेला होता, मी तो इथे एक्स्ट्रा घेऊन इथे फक्त लावलेला आहे. आणि आपल्याला अशा कॉर्नरवरती आल्यावर सुई त्याच्यामध्ये अडकून ठेवायची आणि कपडा सरकून घ्यायचा आहे बाजूला आणि परत ह्या शेपमध्येच आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचं आहे. एकदम इझी पद्धत आहे आणि म्हणजे एकदम छान दिसणारी ही स्लीव्ज आहे. इझी पण आहे. जर तुमचं म्हणजे कपड्यापेक्षा जर अपोजिट पॅच असेल तर अजूनच छान लुक येतं. तर तुम्हाला इथे दाखवते मी. या पद्धतीने आपण एक स्टिच मारून घेतली. आता आपण सेम म्हणजे अगदी दोन लाईनचं डिस्टन्स ठेवून परत एक स्टिच मारून घेणार आहोत एक्स्ट्रा, की जेणेकरून एका स्टिचवर न राहता आपण डबल मारली की ती एकदम पॅक होऊन जाते. त्याच्यानंतर तुमचे उसवणार वगैरे अशी कशाचीच भीती राहत नाही. त्याच्यामुळे आपण इथे एक्स्ट्रा सेम कपडा म्हणजे सेम डिस्टन्स ठेवून दोन्ही बाजूने स्टिच मारून घेणार आहोत. इथे आपण या पद्धतीने स्टिच मारून घेतली. आपण एक्स्ट्रा धागे वगैरे जे आहेत ते कट करून घेणार. आता हा आपला मागचा कपडा एवढा एक्स्ट्रा होता, तर मी हा एवढा कट करून घेतली त्याच्या बाजूनं. आपल्या कपड्याचे धागे वगैरे निघत नाही, अस्तरचेही धागे निघत नाही आणि बॉर्डरचेही धागे निघत नाही, म्हणून आपण इथे फिनिश करून घेतलेलं नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या म्हणजे जे एक्स्ट्रा कपडा आहे त्याचे धागे निघणार आहे, तर त्यावेळेस तुम्ही हा भाग पण फिनिश करून घेऊ शकता. म्हणजे थोडासा एक्स्ट्रा ठेवून फोल्ड मारून घ्यायचा. आता ह्या कपड्याचे धागे निघत नाही म्हणून मी फक्त इझिली कट करून दिलेला आहे. तर एकदम ह्या सोपी पद्धत आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला स्लीव्ज बनवून घ्यायचे आहे. एकदम इझी आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम छान लुक करते. मी इथे दुसरी पण रेडी करून घेतली. दोन्ही याचा डिस्टन्स आपल्याला सेम ठेवायचा आहे, म्हणजे जे आपण पॅच ठेवणार आहे त्याचा डिस्टन्स हाईट सेम असली पाहिजे. आपल्याला दोन्ही पण स्लीव्ज इथे रेडी करून घ्यायचे आहे या पद्धतीने. एकदम इझी होतं. आणि तुम्हाला एक छोटीशी ही ट्रिक कशी वाटली स्लीव्ससाठी तर नक्कीच कमेंट करून सांगा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.